नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कुठल्याही जाहिरातीबद्दलचा किंवा रिक्रुटमेंट बद्दलचा नसणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता महाराष्ट्रामध्ये ज्या सरळ सेवेमार्फत पदभरती होत असतात, त्या पदभरतीमार्फत आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक विभागांची आता पुढील काही महिन्यात बैठकी बसणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये आपल्याला हे समजून जाईल की आता आपल्या विभागाबद्दलची माहिती किंवा जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे. ती सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये एक्सपेक्टेड आपण सर्व व्यवस्थितपणे पाहून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आरोग्य विभाग आलं, सर्व वस्त्र विभाग, सर्व WRD, WCD अशी सर्व विभागाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे तुम्हाला समजून जाईल. आता सर्वात अगोदर बघून घेऊ आपण सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ही जी बैठक बसणार आहे ती कधी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे बुधवार दिनांक 18 जून 2025 दिवशी सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक बसणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला वेळ असणार आहे इथे 11 वाजल्यापासून 11:30 पर्यंत ही बैठक पार पडली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला 35 नंबरमध्ये सार्वजनिक न्याय अभिषेक सहाय्य विभाग, मराठी भाषा विभाग, दिव्यांग कल्याण विभाग आणि पर्यावरण विभाग हे जे 5 विभाग इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटत आहेत. हे 5 विभाग तुम्हाला इथे दिनांक 18 जून 2025 दिवशी या बैठकी इथे पार पडल्या जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्यामध्ये ही जी PDF आहे याच्यामध्ये बैठकीचा दिनांक आहे, समता सभागृह 7वा मजला, हे मंगल कार्यालय जे असणार आहे या पत्त्यावरती या सर्व बैठका तुमच्या इथे पार पडल्या जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आता याच्यामध्ये सर्वात अगोदर दिनांक 7 जून 2025 दिवशी गृह, त्याच्यानंतर गृह कारागार, गृह विशेष, परिवहन जे आपले MSRT असेल ते MSRTची भरती आलेली आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच असणार आहे. त्याच्यानंतर राज्य उत्पादन शुल्क या 5 जाहिराती तुम्हाला ते बैठका तुम्हाला या दिनांक 9 जून रोजी पार पडल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर आहे दिनांक मंगळवार दिनांक 10 जून 2025 दिवशी महसूल विभाग, वन विभाग, मुदत व पर्यवसन विभाग, कृषी विभाग, पद्म विभाग या विभागाच्या बैठकी या तारखेला पार पाडल्या जाणार आहेत. त्यानंतर लेखा कोशागारे, विक्री कर, सहकार पवन, वस्त्र उद्योग, आदिवासी विभाग या विभागाच्या जाहिरात बैठकी दिनांक 11 जून 2025 दिवशी वार बुधवार या दिवशी पार पडल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शालेय शिक्षण, क्रीडा, महिला व बाल विकास विभाग, नियोजन विभाग या विभागाच्या बैठका दिनांक 12 जून दिवशी गुरुवारी पार पडल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर आहे सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, मृद व जलसंधारण विभाग या विभागाच्या बैठका 13 जून दिवशी पार पडल्या जाणार आहेत. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, विधी व न्याय विभाग, NV1, NV2 या विभागाच्या बैठका दिनांक 16 जून सोमवारी पार पडल्या जाणार आहेत. त्यानंतर आहे उद्योग, ऊर्जा, कामगार, खनकाम, ग्राम विकास विभाग या विभागाच्या बैठकी दिनांक 17 जून 2025 वार मंगळवार या दिवशी पार पडल्या जाणार आहेत. आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, मराठी भाषा विभाग, दिव्यांग कल्याण विभाग आणि पर्यावरण विभाग या विभागाच्या दिनांक 18 जून दिवशी या जाहिराती पार पडल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर आहे पर्यटन असेल, सांस्कृतिक कार्य, वैद्यकीय शिक्षण, औषध द्रव्य विभाग, इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण विभाग, गृहनिर्माण विभाग या विभागाच्या बैठकी दिनांक 19 जून 2025 दिवशी गुरुवारी पार पडल्या जाणार आहेत. आणि शेवटी आहे सामान्य प्रशासन विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग, कौशल्य विकास व उद्योजक विभाग या विभागाच्या बैठकी दिनांक 20 जून 2025 दिवशी शुक्रवारी यावेळी या बैठकी पार पडल्या जाणार. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं हे विवरणपत्र इथे प्रसिद्ध झालेलं आहे. याच्या मार्फत ही सर्व पदभरती कशा प्रकारे होणार या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व सेवेमार्फत ही पदभरती करून घेतली जाणार. तर तुम्हाला माहितीच आहे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत तुम्हाला वेगवेगळ्या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, हे तुम्हाला माहितीच असणार आहे. त्याचे फॉर्म फिलिंग पण स्टार्ट झाले. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्र महाराष्ट्रामध्ये सर्व सरळ सेवेमार्फत जी पदभरती होणार त्या सर्व जाहिराती तुम्हाला इथे पुढे पाहण्यासाठी भेटणार आहेत. सर्वांनी आता जोरदारपणे व्यवस्थित अभ्यासाला लागायचं आहे, तयारीला लागायचं आहे. या वर्षात तुमची एक पोस्ट इथे नक्कीच तुमची असणार आहे. तर सर्वांनी आपला अभ्यास व्यवस्थितपणे सुरू ठेवायचा आहे. तरी होती विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक थोडक्यात अपडेट होती, कशा प्रकारे जाहिराती येणार आहे, कधी तुमच्या या बैठका बसणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्या जाहिराती येणार आहेत. तर अशा प्रकारची थोडक्यात तुमच्यासाठी अपडेट होती.
तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलला ऑलवरती प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन जाहिरातीची अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती भेटून जातील. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.